नमस्कार. आज शनिवार दिनांक 11 जुलै. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिरातील करोडो रुपयांच्या चंदा चोरी विरोधात खासदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात व उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, महानगराध्यक्ष अब्दुल गफ्फार यांच्या पुढाकाराने नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील महावीर चौक येथील हनुमान मंदिर परिसरात काल शुक्रवारी रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात अभंगातून प्रभू श्रीरामाचा जयघोष करत चंदा चोरी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. SIR कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळून जिल्ह्यातील शिक्षकांना निवडणूकची कामे पूर्ण करता यावेत यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा 30 जुलैपर्यंत सकाळी 7 ते 12 या वेळेतच घ्यावेत असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत. नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण शिक्षण विभागाची आढावा बैठक सभापती सदिच्छा सोनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल संपन्न झाली. यावेळी उपसभापती निरंजना राजू लांडगे यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते. दरम्यान शाळांची दुरुस्ती, आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, विविध शैक्षणिक प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी करणे आदीसह इतर विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली. नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गावरील विष्णुपुरी नजीकचा उड्डाणपुलाचा भाग अचानक कोसळल्याच्या घटनेची शासनाने गंभीर दखल घेत या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बांधकामातील त्रुटी, निकृष्ट दर्जाचे साहित्य, कामातील निष्काळजीपणा व कोणत्याही प्रकारची हयगय झाल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असे निर्देश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. हिमायतनगर शहरातील खासगी क्लासेसचे संचालक नंदकुमार टीकाराम जाधव यांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येमागील कारण मात्र कळू शकले नाही. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.